नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सुपर अल्निनो आहे ह्या वर्षी, हे तुम्हाला माहीत आहे. आणि ह्या वर्षी पाऊस तर खूपच कमी आहे आणि त्या पावसाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर अल्निनोमुळे आत्तापर्यंतचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अर्थ की शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी ह्याच्या आधी जे सुपर अल्निनो आले होते त्यापेक्षा ह्या वर्षी खूपच सुपर अल्निनो मोठा आहे आणि मोठा दुष्काळ पडू शकतो, असा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पाऊस कधी पडेल, किती पडेल आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पाहूया की जे विषुववृत्तीय प्रशांत महासागरात अल्निनोची स्थिती निर्माण झाली आहे आणि यामुळे देशांमध्ये अनेक कमी पाऊस, पूर आणि तापमानातील चढउतार या घटना वाढण्याची शक्यता आहे. तर यंदाचा अल्निनो आत्तापर्यंत सर्वात तीव्र ठरू शकतो, अशी शक्यता ही युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट या संस्थेने व्यक्त केला आहे. आणि अल्निनोचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानात वाढ होणे आहे. पण यामुळे जागतिक हवामानाच्या प्रणालीत बदल होतात. दुष्काळ, कमी पाऊस, हवामानातील तीव्र बदल आणि पाऊस, पूर अशा घटना जागतिक पातळीवर त्या वर्षातला पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी सुपर अल्निनोमुळे पहिल्या 2 आठवड्यात तर पाऊस पडलेला नाही आणि गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी पाऊस खूपच कमी पडलेला आहे सध्याच्या आजच्या तारखेपर्यंत. आणि पेरण्या पण झालेल्या नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की अल्निनो सक्रिय झाल्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम होऊन ते कमकुवत होत असतात. त्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी पडतो. पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील तापमान मे महिन्यात 0.5 अंश सेल्सिअसने वाढले आहे आणि त्यामुळे अल्निनो स्थिती निर्माण झाली आहे. पण या पातळीवर 3 महिन्यात टिकून राहिल्यास अल्निनो सक्रिय झाला म्हणता येईल. जुलै महिन्यात अल्निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जून आहे आणि जूनमध्येच अजून अल्निनो सक्रिय झाला नाही, तरीसुद्धा पाऊस पडला नाही. तर एकदा समजा जुलैमध्ये जर सक्रिय झाला तर किती भीषण अवस्था होऊ शकते. पाऊससुद्धा पडणार नाही. एकही पाऊस आतापर्यंत कुठे कुठे पडलेला नाही. तर अशी ही काही ठिकाणं आहेत. तर आपण पाहू शकतो की पाण्याची ही तीव्र टंचाई ह्या वर्षी होऊ शकते. तर असा दावा जो आहे ते युरोपियन सेंटर फॉर मीडियम जे आहे वेदर फोरकास्ट या कंपनीने ठरवलेला आहे. तर आपला दावा किती म्हणजेच हेच नाही तर भारतीय हवामान म्हणजेच IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं पण सांगितलं आहे की अल्निनोमुळे भारतात दुष्काळ पडू शकतो ह्या वर्षी. तर शेतकरी मित्रांनो, अशी हे अपडेट आहे. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.